बीओटी तत्वावरील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या प्रस्तावावरून पेठवडगाव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। शासनाच्या मालकीच्या जागेवर ठराव मंजूर केल्याचा आरोप करत विरोधी नगरसेवकांनी सभात्याग केला। कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराला दिल्या जाणाऱ्या बिलाबाबत संशय व्यक्त करून त्याबाबत चौकशीची मागणी विरोधकांनी केली आहे। पेठवडगाव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली। सभेला उपनगराध्यक्ष जवाहर सलगर, मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते। बीओटी तत्वावरील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या प्रस्तावावरून सभेत मोठा संघर्ष झाला। शासनाच्या मालकीच्या जागेवर ठराव मंजूर केल्याचा आरोप करत विरोधी नगरसेवकांनी सभात्याग केला। सत्ताधाऱ्यांनी हा प्रकल्प शहराच्या विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचा असल्याचा दावा केला। अखेर बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर झाला। बळवंतराव यादव हॉस्पिटल परिसरातील जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। मात्र संबंधित जागा शासनाच्या मालकीची असल्याचा मुद्दा विरोधी नगरसेवकांनी उपस्थित करत या प्रस्तावाला कडाडून विरोध केला। विरोधी सदस्यांनी शासनाच्या नावावरील जागा प्रथम नगरपालिकेच्या नावावर हस्तांतरित झाल्याशिवाय असा ठराव मंजूर करता येणार नाही अशी भूमिका घेतली। यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली। सत्ताधारी गटानं जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचं स्पष्ट करत हा प्रकल्प नवोदित व्यावसायिक आणि तरुणांना कमी दरात गाळे उपलब्ध करून देण्यासाठी तसंच रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचा असल्याचा दावा केला। नगराध्यक्षा विद्याताई पोळ आणि नगरसेवक अभिजित गायकवाड यांनी हा प्रकल्प शहराच्या विकासासाठी उपयुक्त असल्याचं सांगितलं। नगरसेवक मोहनलाल माळी, अजय थोरात, संतोष चव्हाण, अंजली थोरात आणि राजश्री भोपळे यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध करत निषेध नोंदवला। मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करूनच विकास कामं करण्यात येतील असं स्पष्टीकरण दिलं। अखेर 17 विरुद्ध 5 मतांनी बीओटी तत्वावरील शॉपिंग कॉम्प्लेक्सचा ठराव मंजूर झाला। कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराला दिल्या जाणाऱ्या बिलाबाबत संशय व्यक्त करून त्याबाबत चौकशीची मागणी विरोधकांनी केली। दलित वस्ती निधी, विकास कामं, भाजी मंडईतील सुविधा, स्वच्छतागृह, गाळ्यांचा लिलाव आणि इतर विकास कामांबाबतही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला। नगरसेवक शिवाजी आवळे यांनी अधिकाऱ्यांना गांभीर्यानं काम करण्याचा सल्ला दिला। सभेमध्ये ऐनवेळी आलेल्या विषयासह एकूण 17 विषय मंजूर करण्यात आले।